नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. ते आश्रमशाळेसंदर्भात व्हिडिओ अपडेट होता. स्टाफ नर्सची वॅकन्सी यामध्ये होती. ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनर अंतर्गत आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळेमध्ये स्टाफ नर्सची वॅकन्सी निघाली होती. तर ही वॅकन्सीचा अपडेट आहे मित्रांनो. तर यामध्ये टोटल 499 स्टाफ नर्सच्या जागा होत्या. त्यानंतर बाकी काही ड्रायव्हरच्या वगैरे जागा होत्या आणि काही सेवकच्या जागा होत्या. तर अशी प्रकारची 500-550च्या जवळपासची वॅकन्सी होती. तर ह्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या भरतीच्या संदर्भात बरेच आपल्याला संपर्क होत होते, बरेच कॉन्टॅक्ट येत होते की त्याचं काय झालं, भरतीचा आणखीन काय अपडेट नाही आला वगैरे म्हणून. तर त्या संदर्भात आपण हा अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो. तर याच्या संदर्भामध्ये अपडेट असा आहे की ह्या भरतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की ह्या भरतीमध्ये जे आश्रमशाळा आहेत तर ते आश्रमशाळे हे जून महिन्यामध्ये चालू होणार होते आणि याची जी वॅकन्सी आलेली होती याची वॅकन्सी जवळपास मार्च महिन्यामध्ये याचं जाहिरात आलं होतं. हे 29 मार्चचं हे जाहिरात आलं होतं आणि यांनी ही पूर्ण जाहिरात ही खूप मोठी, याच्यामध्ये जवळपास 28 पेजची जाहिरात आहे. याच्यामध्ये प्रत्येक पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जूनमध्ये यांची वॅकन्सी जी आहे, जूनमध्ये शाळा सुरू होणार आहेत आश्रमशाळेमध्ये. पण शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना स्टाफ नर्सचे बऱ्याच वॅकन्सी असल्यामुळे त्यांनी काय केलं आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर यांनी स्टाफ नर्सची भरती कंप्लीट करणार होते. त्यामुळे ह्यांनी या पत्रामध्येच दिलं होतं की 10 जूनपर्यंत आम्ही ही पूर्ण भरती कंप्लीट करणार आहे आणि 10 जूनमध्ये आम्हाला काही विभागामधील शाळा चालू होणार आहेत आणि काही भागातल्या शाळा हे 25 जूनच्या जवळपास चालू होणार होत्या. तर त्यांनी असं या जाहिरातीमध्येच नमूद केलं होतं की या लवकर शाळा चालू होणार आहेत, त्यासाठी आम्ही भरती लवकरात लवकर कंप्लीट करणार आहे. आणि याचे बरेच विभाग होते. याचा मुख्य विभाग हे नाशिकमध्ये आदिवासी विभाग आयुक्तालय म्हणून, त्या ठिकाणून जे काही विभागाचे आयुक्त आहेत तर त्या ठिकाणीच यांचे पूर्ण तिथूनच हालचाली झाले. तर याच्यामध्ये काय अपडेट असा आला आहे की ही जी वॅकन्सी आहे, ज्यांना ईमेल, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना याच्या संदर्भात ईमेल आलेला आहे. ज्यांना फक्त फॉर्म भरलेला आहे त्यांनाच हा ईमेल हे एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा एप्रिल महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये बऱ्याच जणाला आलेला आहे. मोस्टली एप्रिल महिन्याच्या शेवटीच आलेला आहे. तर याच्यामध्ये काय, ज्यांना ईमेल आलेला आहे त्यांनाच याच्यामध्ये निवड झाली असं तुम्ही समजायचं आहे. आणि ज्यांना ईमेल नाही आला आहे तर त्यांनी याच्यामध्ये निवड तुमची नाही आहे. तुम्ही याचा फॉलोअप घेण्याचा पण प्रयत्न करू नका, ठीक आहे. कारण मी असे बरेच मला आता काही समजलेले आहेत, त्यांना ईमेल आलेला आहे. त्या ईमेलमध्ये त्यांना असं विचारलं आहे की ईमेलमध्ये त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, पूर्ण कॉन्टॅक्ट माहिती किंवा त्यांच्या संदर्भात काही अपडेट वगैरे काही त्यांना नाही भेटलं, त्यांनी अशांना संपर्क केलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करा, ह्याचा जे कोणी याची वाट पाहत होतं की आणखीन अपडेट का नाही आलं, काय झालं या भरती संदर्भात, कारण याचे अपडेट मे महिना संपत आता येईल थोड्या दिवसांनी, त्यानंतर जूनला यांची वॅकन्सी कंप्लीट होणार आहे. तर यांचा प्रोसेस मोस्ट ऑफ द कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. ज्यांना याचं काही अपडेट आलं नाही तर त्यांनी याच्यामध्ये तुमची निवड झाली नाही म्हणून समजून घ्या. आणि ज्यांना काही अपडेट आलेला आहे ईमेलचा वगैरे, किंवा तुमची काही माहिती मागवली किंवा तुमच्या ईमेलवर काही अशी तुमचं वैयक्तिक नाव वगैरे आलं आहे तर तुम्ही समजून घ्या तुमचं याच्यामध्ये नाही झाले. जरी याच्या संदर्भात तुम्हाला काही जर याच्यामध्ये या भरती संदर्भात प्रश्न पडत असतील तर तुम्ही काय करू शकता, हे आयुक्त जे कार्यालय आहे त्या आयुक्त कार्यालयामध्ये, विभागाचे आयुक्त कार्यालय आहेत प्रत्येक ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विभागामध्ये, जसं की संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे अशा ठिकाणी याचे विभाग आहेत, तर त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही आदिवासी आयुक्तालय विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की भरतीचं काय झालेलं आहे. हे आपल्याला काही विद्यार्थी याच्यामध्ये आपल्याला त्यांची माहिती मिळाली त्यांच्याकडून की असं ईमेल आलेला आहे, त्यानुसारच आपण याचा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो, ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.